संध्याकाळ विद्यार्थी मित्रांनो, संत तुकाराम प्रसारक मंडळ, अध्यापक महाविद्यालय, वडगाव मावळ. आपण आज 105B डिजिटल लेसन्स कौशल्य याविषयी आपण एक पाठ पाहणार आहोत. माझे नाव रेश्मा राजेंद्र शिंदे. आज आपण मानवी भूगोल इयत्ता 9वी चा पाठ पाहणार आहोत. आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा आपण वस्तू खरेदी करतो. आपण भाजी, फळं, जे काही आपण खरेदी करतो, दुकानात जातो, दुकानदाराकडून आपण जे काही खरेदी करतो, वस्तू खरेदी करतो, किराणा असू द्या, दूध असू द्या, जे काही खरेदी करतो तेव्हा आपण काय करतो, आपण ती वस्तू घेतो आणि त्या व्यक्तीला, समोरील व्यक्तीला आपण काय देतो, आपण तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या बदल्यात पैसे देतो. आपण जी वस्तू खरेदी करतो त्याच्या बदल्यात आपण पैसे देतो. पैसे ही आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी वस्तू खरेदी करण्यासाठी आपण पैसे देऊन ती वस्तू खरेदी करतो. त्याचबरोबर पैसे याचा समानार्थी शब्द काय आहे? पैसे याचा समानार्थी शब्द अर्थ असा आहे. अर्थ म्हणजे पैसा. पैशाचे नियोजन करणे गरजेचे आहे. ते नियोजन आपण या पाठातून पाहणार आहोत. श्री संत तुकाराम प्रसारक मंडळ, अध्यापक महाविद्यालय, वडगाव, B.Ed 105B डिजिटल लेसन स्किल. विद्यार्थ्याचे नाव रेश्मा राजेंद्र शिंदे. विषय भूगोल, घटक मानवी भूगोल, इयत्ता 9वी. आज आपण मानवी भूगोल या घटकातील पाठ पाहणार आहोत. आपण जो चित्र पाहत आहात त्या चित्रामध्ये काय दिसत आहे? एक पुरचुंडी आहे. त्या पुरचुंडीवरती काय दिलेले आहे? डॉलरचं चिन्ह दिले आहे. डॉलर म्हणजेच काय? तर डॉलर हा अमेरिकेचे चलन आहे. चलन म्हणजेच जसे आपल्या इथे भारतामध्ये रुपया हे चलन आहे, तसेच अमेरिकेमध्ये डॉलर हे चलन आहे. आणि मागे घड्याळाचं चिन्ह आहे. घड्याळामध्ये आपण काय करतो? नियोजन. घड्याळ म्हणजे नियोजन. आज आपण पैशाचे नियोजन या संदर्भात पाहणार आहोत. समोर तुम्हाला एक तक्ता दिसत आहे का? त्या तक्त्यामध्ये आपल्या दैनंदिन गरजा ज्या आहेत त्याचा तपशील दिलेला आहे. त्याचबरोबर त्याची किती आपण खर्च करतो त्या वस्तूवरती ते देखील दिलेलं आहे. पहा विद्यार्थ्यांनो, जर तुमचा पगार महिना 20,000 असेल आणि तुमचा खर्च जर तुम्ही काढलात तर तो 22,000 पर्यंत जात असेल, तर तुम्हाला या तक्त्यानुसार ज्या गरजेच्या वस्तू आहेत, ज्या आवश्यक आहे, जीवनावश्यक आहे, त्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. पहा, इथे आपण जमा खर्च काढू शकतो. रोजचा आहार 6,000 रुपये, पोशाखाचे 2 संच म्हणजेच ड्रेस 2,000 रुपये, शालेय साहित्य विकत घेणे 500 रुपये, वैद्यकीय खर्च 450 रुपये, मनोरंजन खर्च 500 रुपये, मोबाईल देयक म्हणजेच मोबाईलचा रिचार्ज जो तुम्ही करता त्यासाठी 1,000 रुपये, फळे, भाजी इत्यादी विकत घेणे त्यासाठी 1,000 रुपये, सार्वजनिक प्रवास खर्च, तुम्ही नोकरीच्या ठिकाणी जाताना बस, रेल्वे, रिक्षा याचा वापर करत असाल तर तो खर्च असा
₹2,600 वीज देयक म्हणजेच विजेचं बिल. आपण जे घरामध्ये वीज वापरतो, लाईट वापरतो, त्याचं बिल. ₹1,500 पर्यटन म्हणजे आपण फिरायला जाणे, महिन्यातनं फिरायला जाणे, तो खर्च आहे ₹4,000. बँकेचे हप्ते, जे काही तुम्ही लोन काढलं असेल किंवा तुम्ही तुमच्या भविष्यासाठी जे काही जमापुंजी ठेवत असाल त्यासाठी ₹3,000 असे एकूण खर्च ₹22,550 पर्यंत जात आहे. पण आपला पगार आहे फक्त ₹20,000. तर आपल्याला त्यासाठी पैशाचं आपल्या पगाराचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्यासाठी जो दिलेला तक्ता आहे त्यामध्ये आपण खूपच अत्यंत महत्त्वाच्या वस्तूंचे किंवा आपण त्या गोष्टींचे आपण यादी करूया. त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन लावूया. रोजचा आहार, नाश्ता हे आवश्यक आहे आपल्याला. अन्न ही आपली नैसर्गिक गरज आहे, आपली मूलभूत गरज आहे. त्यामुळे त्यासाठी ₹6,000. नंतर पोशाखाचे 2 संच विकत घेणे म्हणजेच ड्रेस विकत घेणे. आपण एखाद्या महिन्यामध्ये ड्रेस नाही घेतला तर चालू शकते. आपल्याकडे ठेवणीतले बाकीचे कपडे असतातच, आपण ते वापरू शकतो. त्याला थोडंसं बाजूला ठेवूया. जर आपला तपशिलामध्ये जर कमी झाला खर्च तर आपण 2 जोड संच विकत घेऊ शकतो. पाहूयात पुढे. शालेय साहित्य विकत घेणे ₹500. शालेय साहित्य, शिक्षण ही आपली एक सध्या तरी मूलभूत गरजच झालेली आहे. त्यामुळे शालेय साहित्यामध्ये तडजोड करणे होऊ शकत नाही. त्यामुळे आपण तिथे ₹500 लिहूया. नंतर वैद्यकीय खर्च, कोणी आजारी पडलं, काय झालं तर वैद्यकीय खर्च किंवा आपण त्याच्यासाठी आपण तडजोड करू शकत नाही, तो ₹450. नंतर मनोरंजन आपण तुम्ही पिक्चरला जाता महिन्यातून किंवा नाटकाला जाता, त्याच्यासाठी जो खर्च तो मनोरंजनमध्ये येऊ शकतो. तर सध्या तो बाजूला ठेवूया. एखाद्या महिन्यात जर नाहीच आपण पिक्चर पाहिला तर काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. मोबाईल देयक, रिचार्ज गरजेचं आहे. मोबाईल जर तुमचा बंद पडला तर तुम्ही बाकीचे काहीही म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये मोबाईल ही खूप गरजेची वस्तू झालेली आहे. आपलं सगळे आपण बिल्स जे आहे ते मोबाईलद्वारे भरतो. आपल्याला मोबाईलमध्ये आपल्या आवश्यक ज्या काही आपले जे पासवर्ड वगैरे आहे ते मोबाईलमध्ये आपण ठेवतो. मोबाईलद्वारे आपण भरपूर काही अशी कामे करतो. त्यामुळे त्यासाठी ₹1,000. नंतर फळे, भाजी इत्यादी विकत घेणे त्यासाठी ₹1,000. आपले शरीर निरोगी असेल तर आपण अधिक कष्ट करू शकतो. त्यासाठी फळे, भाजीपालाही गरजेचं आहे, तिथे ₹1,000. सार्वजनिक प्रवास खर्च, आपल्याला जर नोकरीच्या जागेवर जाण्यासाठी बस प्रवास खर्च करणे गरजेचं असेल तर तिथे ते पण गरजेचं आहे. ₹2,600. वीज देयक म्हणजेच विजेचं बिल, लाईट जर नसेल घरात तर आपण कोणती कामे करू शकणार नाही, त्यामुळे ते गरजेचं आहे. पर्यटन ही जरा बाब थोडी बाजूला ठेवूया. नंतर बँकेच्या हप्त्यामध्ये जर आपण एखादं लोन वगैरे काढलं असेल तर ते गरजेचं आहे आपल्याला देणं, त्यामुळे ते ₹3,000. असा एकूण खर्च आपला
15,150 होतो. आपला पगार किती आहे? 20,000 तर त्यामधनं जी शिल्लक रक्कम राहते तिथे तुम्हाला ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये तुम्ही नियोजन करू शकता. म्हणजेच की 2 संच पोशाख घेऊ शकता, म्हणजे 2 जोड घेऊ शकता. शिवाय तुम्हाला जर पिक्चरला वगैरे जायचं असेल तुम्ही पिक्चरला जाऊ शकता ₹500 खर्च करून. नंतर मग पर्यटन, यापैकी जी गोष्ट तुम्हाला जी गरजेची वाटेल त्याला तुम्ही प्राधान्य देऊ शकता. पहा मुलांनो, आज आपण अर्थशास्त्राचा परिचय हा पाठ पाहणार आहोत. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे जे वस्तू आणि सेवा निर्मिती, वितरण आणि वापराचा अभ्यास करते. शास्त्राला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक असे म्हणतात. इकॉनॉमिक हा शब्द ग्रीक शब्द ओइकोनोमिया या शब्दापासून बनलेला आहे. ओइकोनोमिया याचा अर्थ असा आहे कौटुंबिक व्यवस्थापन. कौटुंबिक व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये भरपूर साम्य आहे. वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावी वापर कसा करावा हे अर्थशास्त्रामुळे समजते. लिओनेल रॉबिन्सन यांच्या मते यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. यांच्या मते अमर्यादित गरजा, हाव आणि मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. मुख्य संकल्पना, गरजा आणि इच्छा. मूलभूत गरजा कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहे. इच्छा म्हणजेच की 2 जोडी संच घेणे, फिरायला जाणे किंवा पिक्चरला जाणे, नाटक पाहायला जाणे ह्या आपल्या काय झाल्या? इच्छा, आकांक्षा झाल्या. यांच्यातील फरक हा आपल्याला अर्थशास्त्रामुळे समजतो. 2. वस्तू आणि सेवा. गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तू म्हणजेच अन्न ही आपली काय गरज आहे आणि ती पूर्ण करणारी ज्या वस्तू आहेत त्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि सेवांमध्ये शिक्षण आणि आरोग्य हे येतं, ते देखील आपल्याला खूपच गरजेचं आहे. आर्थिक क्रिया, उत्पन्न मिळवण्यासाठी केलेल्या क्रिया आणि गैर आर्थिक क्रिया. उत्पन्न मिळवण्यासाठी केलेल्या क्रिया म्हणजेच नोकरीमधनं आपण उत्पन्न मिळवतो. आपल्याला त्यामधनं आपण तिथे जी सेवा देतो त्या बदल्यात आपल्याला उत्पन्न मिळते, आपल्याला बेनिफिट मिळतात. आणि गैर आर्थिक क्रिया म्हणजेच छंद जोपासणे. कोणाला नृत्याचा छंद असेल, कोणाला गायनाचा छंद असेल, कोणाला आणखी काही छंद असेल, मग ती जोपासणे ही काय झाली? आपली गैर आर्थिक क्रिया झालेली आहे. संसाधनांचे प्रकार. संसाधनांचे 3 प्रकार मांडलेले आहेत. नैसर्गिक संसाधने, जमीन, पाणी, खनिजे. निसर्गाकडनं मिळणारी ही संसाधने आहेत. त्याचा वापर करून आपण आपल्या गरजा भागवितो. जमीन याद्वारे म्हणजेच आपण शेती करतो, तसेच त्याच्याशी पूरक व्यवसाय करतो. पाण्याचा वापर आपण शेतीसाठी करतो, पिण्यासाठी करतो, इतर कामांसाठी देखील करतो. खनिजांचा वापर आपण
खनिजांपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करतो आपण. मानवी संसाधने, लोकसंख्या, शिक्षण, कौशल्य ही काही मानवी संसाधने आहेत. भांडवली संसाधने, यंत्रसामग्री, इमारती, पैसा ही भांडवली संसाधने आहेत. अर्थव्यवस्थेतील मुख्य घटक. अर्थव्यवस्थेतील मुख्य घटक 1. दारिद्र्य, गरिबीची कारणे आणि परिणाम समजून घेणे. अर्थव्यवस्थेमध्ये 3 मुख्य घटक आहेत. त्यामध्ये पहिला आहे दारिद्र्य म्हणजेच गरिबी. गरिबीची कारणे कोणती आहेत आणि त्यांचे परिणाम समजून घेणे हे आपल्याला गरजेचे आहे. अन्न सुरक्षा, सर्वांना पुरेसे अन्न उपलब्ध होणे हे खूप गरजेचे आहे. त्या संदर्भात सरकार वेळोवेळी अनेक नियोजन करतो. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे का, रेशनिंग जे आहे, कमी पैसे दरामध्ये आपल्याला तिथे धान्य मिळते. बेरोजगारी, नोकरी नसणे आणि त्याचे परिणाम. बेरोजगारी असणे म्हणजेच नोकरी नसणे असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे काही काही परिणाम होतात हे आपण पुढच्या पाठात पाहणारच आहोत. अर्थव्यवस्थेचे प्रकार. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. भांडवलशाही अर्थव्यवस्था, नफा हे मुख्य उद्दिष्ट असते तिथे. समाजवादी अर्थव्यवस्था, समाजाच्या कल्याणाकडे जास्त भर दिला जातो, ते उद्दिष्ट आहे त्यांचे. मिश्र अर्थव्यवस्था, नफा आणि समाज कल्याण या दोघांचाही समन्वय साधला जातो तिथे. याचं उदाहरण आहे भारत. आपण थोडं सविस्तरमध्ये 3ही अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहणार आहोत. भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. उदाहरणार्थ, जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. 2. समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात. सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. सामाजिक कल्याणाला अधिक महत्त्व दिलेले आहे. चीन, रशिया इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. 3. मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असते. या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र या दोघांनाही महत्त्व दिलेले आहे. या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण याचा योग्य सहसंबंध राखला जातो. नफा देखील पाहतात तिथे आणि सामाजिक कल्याण देखील पाहिले जाते. उदाहरणार्थ, भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये ते बघा, दिलेल्या या चित्राद्वारे तुम्हाला समजेल. जास्त भाग कशाला दिलेला आहे? शेती, शेतीपूरक व्यवसाय, तसेच खेड्यातील लोकांमध्ये जास्त जे आपला भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि सेवा यांना अधिक प्राधान्य आहे. नंतर लोकसंख्या, भौतिक क्षेत्र
व नैसर्गिक संसाधने आणि राजकीय सार्वभौमत्व. तुम्हाला माहित आहे का, ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांच्या राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन्स या 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी व्याख्या केलेली आहे. आज आपण अर्थशास्त्राशी परिचय हा पाठ पाहिला. यातील जागतिकीकरण हा मुद्दा आपण उद्याच्या पाठाला पाहणार आहोत. तर आज जो आपण पाठ पाहिला त्यावरील काही प्रश्न. 1. कोणत्या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे? जर्मनी, जापान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. 2. कोणत्या देशात समाजवादी अर्थव्यवस्था आहे? चीन, रशिया इत्यादी देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आहे. 3. कोणत्या देशात मिश्र अर्थव्यवस्था आहे? भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. 4. अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ हे आहेत. मुलांनो, आज आपण जो अर्थशास्त्राशी परिचय हा पाठ पाहिला. त्याचबरोबर अर्थशास्त्राचे जे 3 प्रकार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती लिहून आणा. त्याबद्दल माहिती तुम्ही मिळवा. धन्यवाद.